नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेविषयीची अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. जानेवारीचा 19वा हप्ता अपडेट आहे. जानेवारीच्या हप्त्याला विलंब का होत आहे? ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आले नाही त्यांना एकत्रित 3000 रुपये मिळतील का? तर या दोन प्रश्नाचं इथे उत्तर आपण सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे. अशा 100% खऱ्या आणि खात्रीशीर माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. व्हिडिओला देखील जास्तीत जास्त शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. मैत्रिणींनो, जानेवारीचा हप्त्याला विलंब झालेला आहे कारण 12 किंवा 13 तारखेपर्यंत GR येत असतो आणि 1-2 दिवसामध्ये पैशाचा वाटप होत असतो. 12 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा GR आलेला नाही आणि पैशाचे वितरणसुद्धा झालेले नाही. जानेवारीच्या हप्त्याला विलंब का होत असेल? सध्या परत पोर्टलवर KYC दुरुस्तीची पद्धत सुरू असल्यामुळे सुद्धा जानेवारीच्या हप्त्याला विलंब होऊ शकतो. KYCची दुरुस्ती पद्धत झाल्यानंतर ज्या बहिणी पात्र होतील त्यांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश झाल्यामुळं आकस्मिक निधन झालेलं होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद त्यांच्या पत्नीला सुनेत्राताईला देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्थ खातं जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुद्धा थोडासा विलंब जानेवारीच्या महिन्याला होत आहे. परंतु संजय गांधी निराधार योजना आणि इतरही ज्या शासकीय योजना आहेत त्यांचे वितरण झालेले आहेत. म्हणून आता लवकरात लवकर जानेवारीच्या हप्त्याचे वितरणसुद्धा होईल. मग जानेवारीचा हप्ता हा सगळ्याच बहिणींना मिळेल का? ज्यांनी आता KYC दुरुस्ती केलेली आहे त्यांनासुद्धा मिळेल का? तर ज्यांनी KYC दुरुस्ती केलेली आहे त्यांचं नाव या यादीमध्ये अपडेट होण्यापूर्वी त्यांच्या फॉर्मची पडताळणी होणार आहे आणि पडताळणी झाल्यानंतर त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये अपडेट होईल आणि नंतर त्यांना हप्ता मिळेल. तर त्यांना जानेवारीचा हप्तासुद्धा मिळू शकतो किंवा फेब्रुवारीपासून त्यांना लाभ मिळेल. मग त्यांचा जो पेंडिंग लाभ आहे 2 महिन्याचा, जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा रखडलेला जो लाभ आहे तो त्यांना मिळेल का? तर न्यूज चॅनल आणि न्यूजपेपरमधून आपण बातमी समोर येताना बघितलेली आहे की 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे, 3 महिन्याचे पैसे मिळणार आहे. तर हे कितपत खरं आहे? तर मैत्रिणींनो, शासकीय कुठल्याही प्रकारचा असा GR आलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची अशी माहिती किंवा कुठल्याही प्रकारची पोस्ट इथे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेली नाही. त्यामुळे अजून सांगता येत नाही की हा पेंडिंग लाभ यांना मिळणार आहे का. जर मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे, कारण ह्या पात्र बहिणी आहेत आणि त्यांना पेंडिंग लाभ मिळायला हवा. परंतु जोपर्यंत शासकीय GR येत नाही किंवा शासनाचा कुठलाही निर्णय येत नाही तोपर्यंत सांगता येत नाही की हा पेंडिंग लाभ लाडक्या बहिणींना मिळेल का, परंतु मिळायला हवा. या 2 महिन्याचा जो पेंडिंग लाभ आहे तो पात्र बहिणींना मिळायला हवा. यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि लाडक्या बहिणीच्या वतीने शासनाला विनंती करत आहोत. त्याचप्रमाणे ज्यांचं KYC अजून एकदाही झालं नाही त्यांचीसुद्धा KYC व्हावी, यासाठी पोर्टल किमान 15 दिवस किंवा 1 महिना तरी सुरू व्हावं. खूप महिलांच्या कमेंट येतात त्यांनी अजूनही KYC केलेलं नाही. त्याचप्रमाणे त्यांचा लाभसुद्धा बंद झालेला आहे. मग त्यांना लाभ कधी चालू होईल आणि त्यांनी KYC कधी करायचं? जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हा त्यांची KYC होईल, परंतु निश्चित सांगता येत नाही पोर्टल केव्हा चालू होईल. मैत्रिणींनो, तुम्ही KYC केला आहे का आणि तुमचा लाभ तुम्हाला मिळाला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर त्याबाबतीतसुद्धा आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. कमेंटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न कळवण्याचा प्रयत्न करा. बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.